Now, dear friends, प्रिय मित्रांनो, if you will please turn to Luke 8th chapter. If you don't have a Bible, please buy one and study it carefully every day. तुमच्याकडे जर बायबल नसेल तर तुम्ही विकत घ्या व रोज त्याचा अभ्यास करा. लूक 8 कडे वळूया. Luke 8th chapter लूक 8वा अध्याय and 41st verse. व 41व वचन. Tonight I want to speak to you about the home, about the family. आज तुम्हाला मी एका कुटुंबाविषयी सांगू इच्छितो. Everybody is trying to build houses and buy apartments. आज सगळीकडे लोक घर बांधायचा प्रयत्न करत आहेत, घर विकत घेत आहेत. In fact, that is set before an Indian boy or girl as the great goal in his life. खरं पाहता भारतीय मुला मुलींचं ते सगळ्यात मोठं ध्येय असतं You must get की married, लग्न व्हावं you must build a big house, आणि मोठं घर बांधावं and you must sit in it and fight and box with each other आणि मग त्या घरामध्ये तुम्ही एकमेकांशी भांडत बसावं and dig one another's grave. आणि मग तेथेच एकमेकांच्या कबरा बांधाव्यात. That is our Indian philosophy. पहा, आपलं भारतीय तत्वज्ञान असं आहे. Listen, my dear ऐका friends. मित्रांनो, It is love which makes the home. घर प्रेमाने उभं राहतं. Not Bollywood love, not Hollywood love. बॉलिवूडच्या प्रेमाने नव्हे किंवा हॉलिवूडच्या प्रेमाने घर उभं राहत नाही, But the love of Jesus. पण येशूच्या प्रेमाने उभं राहतं. Forgiving love. एकमेकांना क्षमा करणारं प्रेम. The love that stoops to the gutter to lift a sinner. एका पाप्याला उचलण्याकरता ते प्रेम अगदी गटारीपर्यंत खाली जातं. We need that त्या love. प्रेमाची आपल्याला गरज आहे. Without that त्या love, प्रेमाविना we will only produce wild animals. आपण केवळ रानटी जनावर जन्माला घालू. You know, I have no time to read the magazine articles that are coming out today. आजकालच्या मासिकांचे लेख वाचायला मला काही वेळ नाही. But when somebody said to पण me, कोणीतरी मला असं म्हणालं, did you see that article about HIV and AIDS in elementary school children? की प्राथमिक शाळांमधील मुलांमध्ये वाढत असणाऱ्या एड्स संदर्भातचा लेख तुम्ही वाचला आहात का? I was astounded. आणि मला ते ऐकून खूपच आश्चर्य वाटलं. You see, I work in many areas अनेक भागांमध्ये मी काम करतो and I pray for the AIDS patient. आणि अनेक एड्सच्या रुग्णांकरता प्रार्थना करतो. And God has healed some AIDS patients. आणि काही एड्सच्या रुग्णांना देवाने आरोग्य दिलं आहे. One of them was a surgeon. आणि त्यापैकी एक शल्य विशारद होता. And in the course of his surgery, he contracted AIDS. आणि काय झालं की तो एक ऑपरेशन करता करता त्याला एड्सचा संसर्ग झाला. And you know, they wanted to make a guinea pig of him in Detroit, United States, and said to him, stay here. We want to experiment with all the new medicines upon आणि ते him. लोक त्याला म्हणाले की तू आता आमच्यामध्ये प्रयोगाचा नमुना म्हणून राहा, कारण तुझ्यावरती आम्हाला औषधं तपासून पाहायचे आहेत. But we said to that young पण man, आम्ही त्या तरुणाला म्हणालो, no, नाही, you go to तू God देवाला प्रार्थना कर and ask आणि God देवाला माग what future he has got for की you. तुझ्याकरता देवाने भविष्यात काय ठेवलं आहे. God said to him, leave this hospital and go. देवाने त्याला सांगितलं की हा दवाखाना सोडून जा. And his father is a आणि veterinarian. त्याचे वडील प्राण्यांचे डॉक्टर होते. And that veterinarian also had repented and met the Lord Jesus. त्यांची देखील येशूशी भेट झाली व त्यांनी पश्चाताप केला होता. And you know, it thrills my heart that God has healed this surgeon. आणि या शल्य विशारदाला देवाने आरोग्य दिलं हे पाहून मी खूपच रोमांचित झालो. And he is back doing surgery. आणि आता तो पुन्हा ऑपरेशन करू लागला आहे. So, my dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, we have got many problems in our families, as you well know. तुम्हाला माहिती आहे की आपल्या कुटुंबामध्ये खूपच समस्या Now, in आहेत. Luke the 8th आता chapter, लुकाच्या 8व्या अध्यायात we see a family where death was at the door. आपण असं कुटुंब पाहतो की ज्या कुटुंबाच्या दाराशी मरण उभं होतं.
41st verse. 41व वचन. And behold, there came a man named Jairus, तेव्हा पहा, याईर नावाचा कोणी एक माणूस आला. and he was a ruler of the synagogue. तो सभास्थानाचा अधिकारी होता. And he fell down at Jesus' feet त्याने येशूच्या पाया पडून and besought him that he would come into his house. त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. Do you see this, friends? लक्षात घ्या माझ्या मित्रांनो, For he had one only daughter, कारण त्याला एक 12 वर्षाची about 12 years of age, एकुलती एक मुलगी होती and she lay at dying. व ती मरणास टेकली होती. But as he went, मग तो जात असता the people thronged him. लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करत होता. You see, friends, पहा मित्रांनो, there was a man who had a pressing need, असा हा माणूस होता की ज्याची खूपच निकडीची गरज होती. and there was a great crowd which stood in his way. आणि मग त्याच्या मार्गामध्ये मोठी गर्दी उभी राहिली. You know, sometimes religious people are surrounded by curious people. अनेक वेळा धार्मिक लोकांच्या भोवती उत्सुक लोकांची गर्दी असते. You know, people just think, oh, this is a great philosophy, nice speaker, nice meeting, and a great crowd आणि gathers. लोकांना वाटतं की हा माणूस खूप चांगला शिकवतो, चांगलं शिक्षण आहे, आणि त्याच्या भोवती लोकांची गर्दी जमते. Now, as a पहा, student, विद्यार्थी असताना I used to sometimes preach just to 3, 4 people. मी केवळ 3 ते 4 लोकांना उपदेश करत असे. Why? का बरं? One soul. एक आत्मा. What is the value of your soul? तुमच्या आत्म्याची किंमत काय आहे? Is it worth cannot ती place? कॅनॉट प्लेसच्या किमतीची आहे का? Is it worth the cheap merchandise in cannot place? कॅनॉट प्लेसच्या स्वस्त व्यापाराची आहे का? People go running around cannot place. Oh, we've got this, we've got this. लोक म्हणतात की बाबा कॅनॉट प्लेस चला खरेदी करायला जाऊया. Let me tell you this. मला तुम्हाला हे सांगू द्या, The merchandise in cannot place कॅनॉट प्लेसचा व्यापार may amount to many crores, many millions. तो कोट्यावधी रुपयाचा का असेना, But your soul is more valuable, many, 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 many times more valuable than a million cannot places. तुमचा आत्मा हा अशा लाखो कॅनॉट प्लेस पेक्षा कितीतरी मोलाचा आहे. See, we think we are cheap people. आपल्याला वाटतं की आपण साधे लोक आहोत. See, I don't even have 100 rupees in my pocket. अरे माझ्या खिशामध्ये 100 रुपये देखील नाही. See, I don't even have 10,000 in my bank account. अरे माझ्या बँकेच्या खात्यात 10,000 देखील नाही. Oh, my salary is a very humble अरे salary. मला खूप थोडा पगार आहे. Oh, look at these politicians. In just 6 months after the elections, already they have got 60 crores. पहा, हे राजकारणी लोक निवडणुकीच्या 6 महिन्यातच त्यांच्याकडे 60 करोड रुपये आले आहेत. My dear friends, माझ्या प्रिय do मित्रांनो, not look at the thieves चोरांकडे पाहू नका, who put on the garments of those that want to serve the public. They are plunderers of the public. आम्हाला लोकांची सेवा करायची आहे असा वेश पांघरणाऱ्या त्या चोरांकडे अजिबात लक्ष देऊ नका. ते लोकांना लुबाडणारे आहेत. And they will have their reward in hellfire. आणि त्यांचं प्रतिफळ म्हणून त्यांना नरक मिळेल. So we are looking at money. तर आपण पैशाकडे पाहतो. This man has a new अरे या car. माणसाने नवीन कार घेतली. Oh, that man is buying 5 अरे acres. याने 5 एकर जमीन घेतली. Oh, he has got 3 apartments. अरे या माणसाने 3 फ्लॅट घेतले. Haven't we got eyes that look further than that? आपल्याकडे त्याच्या पलीकडे पाहायचे नेत्र नाहीत का हो? You know, I have spoken in many of the big cities. मी अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये संदेश दिले आहेत. I didn't go running after this and that. मी काय या त्या गोष्टीच्या मागे धावत बसलो नाही. I never asked anybody for a penny. मी कोणाकडे पैसे मागितले नाही. I have riches.
माझ्याकडे अशी संपत्ती आहे, unsearchable riches in Jesus Christ. येशू ख्रिस्तामधील न सापडण्याजोगी संपत्ती. You may say you're a big fool, Mr. Daniel. तुम्ही म्हणाल की श्रीयुत डॅनियल, तुम्ही तर मोठे मूर्ख आहात. No, I am not a fool. नाही, मी काय मूर्ख नाही. I've got riches which never can devalue. माझ्याकडे अशी संपत्ती आहे की तिची किंमत कधीही कमी होत नाही. I don't know how many people there are here who, when the dollar was only 4 rupees and 75 paisa, it was pegged to that level. 4 rupees and 75 paisa. You knew, I don't know how many of you knew that. येथे असे किती लोक आहेत मला माहिती नाही की त्यांनी डॉलरची किंमत रुपयाच्या तुलनेमध्ये 4 रुपये 75 पैसे झालेली पाहिली आहे. When I started my work internationally in 1958, long before you were anywhere of the sea, आणि जेव्हा मी माझी आंतरराष्ट्रीय सेवा 1958 साली सुरू केली, तुम्हाला काही जण तेव्हा नव्हतात देखील, you know, that was all the value of a dollar. तेव्हा डॉलरची किंमत 4 रुपये 75 पैसे होती. But today, पण आज look at Indian boys and girls. भारतीय मुला मुलींकडे पहा. Oh, a dollar is 40. Dollar is 45 rupees. ते म्हणतात डॉलरची किंमत 40 रुपये 45 रुपये झाली आहे. See, look at the way rupee has lost its value. पहा भारतीय रुपयाची कशी घसरण होत आहे. Anyway, काय का असे ना, riches which never devalue. मी हे सांगत आहे की कधीही किंमत न कमी होणारी संपत्ती. Here was a man, येथे असा माणूस होता, he had his only daughter dying. त्याची एकुलती एक मुलगी अगदी मरणास लागली होती. Where could he go? तो कुठे जाऊ शकला असता? You know, sometimes we think, काही वेळा आपण विचार करतो, oh, the best expertise is to be found in other countries. अरे बाहेरच्या देशात जाऊन सगळ्यात चांगला डॉक्टर शोधून काढावा. Yes, होय, in some cases, true. काही बाबींमध्ये ते खरं असतं. But पण at the same time that I was operated on in the heart clinic in Cleveland, United States, अमेरिकेतील क्लिव्हलंड मध्ये जेव्हा माझ्या हृदयावरती शस्त्रक्रिया पार पडली त्यावेळेला a big Indian leader I came to know had also heart treatment at that time. तेव्हा मला असं समजलं की भारतातील एक मोठा नेता त्याच वेळेला तेथे हृदयाचे उपचार घेत आहे. I never met him, I did not know मी him. त्यांना कधी भेटलो नाही, ते काय मला माहिती नाहीत. But they told me that he पण died. मला सांगण्यात आलं ते मरण पावले. It made me sad. आणि मला खूपच दुःख झालं. But पण I have always learned and recognized that life is in God's hands. मी कायमच असा विश्वास ठेवतो की माणसाचं जीवन हे देवाच्या हातात असतं. You may do anything, you may invent anything, तुम्ही काहीही करा, कशाचेही शोध लावा, but life is in God's पण hands. जीवन देवाच्या हातात असतं. Your breath is in God's hands. तुमचा श्वास देवाच्या हातात आहे. So friends, त्यामुळे मित्रांनो, this man came and fell at Jesus' feet. हा याईर आला आणि तो येशूच्या पाया पडला. You know, we find it very hard to fall at Jesus' feet. येशूच्या पाया पडणं आपल्याला खूपच कठीण जातं, नाही का? This man, Jairus, पहा हा माणूस याईर, he fell at Jesus' feet. तो येशूच्या पायाशी पडला. Can you think of any better person at whose feet you can fall? ज्याच्या पाया पडाव्याशा वाटतील असा येशूपेक्षा दुसरा कुठला उत्तम माणूस तुम्हाला माहितीये का बरं? I am ashamed to say. मला सांगायला अगदी लाज वाटते. I am ashamed. मला to सांगायला अगदीच लाज वाटते. say. Some people want to touch my feet. काही लोकांना माझ्या पाया पडायच्या असतात. That is their habit in India. भारतातील लोकांची ती सवय आहे.
They want to touch my feet. त्यांना माझ्या पाया पडायच्या असतात. I say I am a sinful मी man. म्हणतो की अरे मी तर पापी मनुष्य आहे. Go to the feet of Jesus. येशूच्या पाया पडा. Fall at the feet of Jesus. येशूच्या पायाशी पडा. Humble yourself at the feet of Jesus. येशूच्या पायासमोर नम्र व्हा. Oh, no. We will humble ourselves before a golden पण idol. नाही आम्ही सोन्याच्या मूर्तीसमोर नम्र होऊ. Oh, my dear people. अहो माझ्या प्रिय What लोकांनो, can that golden idol do for you? सोन्याची मूर्ती तुमचं काय करेल? Will that golden idol ever tell you that bribe-taking hands will only destroy your family? ही सोन्याची मूर्ती तुम्हाला कधी सांगेल का की तुमचे लाचखोर हात तुमच्या कुटुंबाचा नाशच करतील म्हणून? Will that golden idol tell you, thou shalt not commit adultery? ती तुमची सोन्याची मूर्ती तुम्हाला असं सांगेल का की तू व्यभिचार करू नकोस? Will that golden idol tell you, walk as I walked ती sinlessly? सोन्याची मूर्ती तुम्हाला असं सांगू शकेल का की मी जसं पापविरहित जगलो तसं तू पापविरहितपणे जग? No. नाही, सांगू शकणार नाही. And yet, you will see people falling at the feet of such workmen created objects. तरी देखील तुम्ही लोकांना अशा माणसाच्या हाताने बनवलेल्या वस्तू समोर उपडे पडताना पाहता. How is it going to help तुम्हाला you? त्याचा काय फायदा आहे? Suppose this man Jairus had done such a thing. जर या याईराने असं काही केलं असतं, Do you mean to say there would have been any difference in his dying child's condition? तर त्याच्या त्या मरण पावणाऱ्या मुलीच्या अवस्थेत काही फरक पडला असता का? No. अजिबात नाही. And then the message आणि came. मग एक संदेश आला, Your child is dead. तुमची मुलगी मरण पावली आहे. Trouble not the master. आता गुरुजींना तुम्ही श्रम देऊ नका. You know, but Jesus said to him, पण येशू त्याला म्हणाला, He said to him, येशू त्याला म्हणाला, Fear not, भिऊ नको, believe only. केवळ विश्वास ठेव, She shall be म्हणजे made ती whole. बरी होईल. What? काय? In the face of death? कोणीतरी मेलेला असताना Can you say, fear not? तुम्ही भिऊ नका असं म्हणू शकाल का? Only Jesus can say that. केवळ येशू ख्रिस्तच ते बोलू शकतो. Because कारण he rose again from the dead. तो मरणातून पुन्हा जिवंत झाला. He took captivity captive. त्याने बंधनालाच बंधनामध्ये टाकलं. What is captivating you? आज तुम्हाला कुठली गोष्ट बंधनात टाकत आहे? Lusts of the flesh? शरीराची वासना. Oh, how sad. किती दुःखाची गोष्ट. I don't see education freeing people. शिक्षणाने लोकांचं काही भलं होत आहे असं मला अजिबात दिसत नाही. You know, today, आज people are captivated by the lusts of the flesh. लोक शरीराच्या वासनेचे अगदी गुलाम झाले आहेत. Oh, the situation is so perverted आणि ती परिस्थिती इतकी विकृत बनली आहे की that Delhi needs true repentance. दिल्लीला खऱ्या पश्चातापाची गरज आहे. The perversion of justice in Delhi has been grievous before God. दिल्लीच्या न्यायव्यवस्थेचं विकृतीकरण देवासमोर अगदी वाईट अवस्थेमध्ये समोर येत आहे. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, when Jesus said to this man, fear not, जेव्हा येशू या माणसाला म्हणाला की भिवू नको, your dead daughter will be made whole. तुझी मेलेली मुलगी बरी होईल. So when they came to the आणि जेव्हा house, ते घरी आले they found weepers there. त्यांना तिथे रडणारे लोक आढळले. You know, people like the dinner after the funeral. You know पहा, that? लोकांना प्रेतक्रियेनंतर जेवायला आवडतं. Can you imagine? तुम्ही याची कल्पना करू शकता का? Ah, what a habit people have acquired. What do you mean? Dining with these, what do you call them? Laddus or jalebi or what do you call it? And eat. Why? The man is dead. Wonderful. We have this dinner. What an absurd लोकांना practice. काय विचित्र सवय लागली आहे की जेव्हा कुठेतरी माणूस मरण पावतो तेव्हा लोक लाडूचं जिलेबीचं जेवण करतात. Let us go and pour some milk for this dead man to drink also. चला त्या मेलेल्या माणसावरती जाऊन त्याला पिण्याकरता दूध ओतूया. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो,
they began to laugh at तेव्हा ते लोक Jesus. येशूवरती हसू लागले. All that they could contribute to this scene was tears, पहा, या गोष्टीमध्ये त्यांचा केवळ अश्रूंचा सहभाग होता. wailing. ते विलाप करत होते. You know, in hospitals, पहा, दवाखान्यांमध्ये sometimes काही वेळा patients, as they are dying, जेव्हा रुग्ण मरण पावतात it is so sad, so ते sad. खूपच दुःखद असतं. They say, ते म्हणतात, the God of death is pulling me. मरणाचा देव मला ओढून नेत आहे. No, my friend. नाही माझ्या मित्रांनो, Today, the God of love is pulling you. आज तुम्हाला प्रेमाचा देव ओढत आहे. The God of holiness is pulling you. पावित्राचा देव तुम्हाला आज ओढत आहे. And the Lord Jesus put out all these mourners from पुढे there. येशूने या सगळ्या रडणाऱ्या माणसांना बाहेर घालवलं And he went in आणि तो त्या घरामध्ये गेला and he raised this girl back आणि to त्यांनी life त्या मुलीला पुन्हा जिवंत केलं and presented her to her आणि parents. तिला जिवंत असं आपल्या पालकांच्या स्वाधीन केलं. Let us pray. चला प्रार्थना करूया. Let us tell Jesus in our heart, आपल्या अंतकरणातून येशूला सांगूया, Lord Jesus, हे प्रभू येशू, I need you. मला तुझी गरज आहे. I need your touch now. आत्ता मला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. Take away my proud and deceitful heart. माझ्यातील गर्विष्ठ आणि फसवणारा अंतकरण काढून टाक. Oh, please fill my heart with purity. हे देवा, कृपा करून माझं अंतकरण शुद्धतेने भर. Wash me from my sin. माझी सगळी पाप धुवून टाक. I must help this nation. मला या राष्ट्राला मदत करायलाच हवी. I must have a holy mission in my life. माझ्या जीवनामध्ये एक पवित्र कामगिरी असायलाच हवी. Otherwise, my years on earth are going to be lost. नाहीतर माझी पृथ्वीवरील सगळी वर्षे अगदी वाया जातील. Lord, हे प्रभू, here I am मी येथे आहे, at your feet. तुझ्या पायाशी पडलेलो आहे. Wash me from my sin. माझे सगळे पाप धुवून टाक. Pray in your heart. आपल्या अंतकरणात प्रार्थना करा लोकांनो. Mean it. अगदी समजून उमजून प्रार्थना करा. The Lord Jesus will touch you now. प्रभू येशू तुम्हाला आत्ता स्पर्श करेल. Gracious Father, हे कृपाळू पित्या, as we send these dear people home, आता आम्ही या लोकांना घरी पाठवत असताना go with them, I pray. त्यांच्या बरोबर जा अशी प्रार्थना I do करतो. not know the tears, त्यांचे अश्रू मला माहिती नाही, the worries, त्यांच्या काळज्या मला माहित नाही, the त्यांचा stresses तणाव मला माहित the नाही, burdens त्यांची ओझी मला माहित नाही, in each home. या प्रत्येक घरातली. But you are the पण God तू असा देव आहेस that brings की peace जो शांती आणतो. where there is की conflict, जेथे भांडण असतात, where there is hatred. जेथे द्वेष असतो, You bring love. तेथे तू प्रेम आणतोस. Go with these dear people. या प्रिय लोकांबरोबर तुझा, You touch. तू त्यांना स्पर्श कर, You build their life. तू त्यांचं जीवन बांध, You bless तू them. त्यांना आशीर्वाद दे, And that is enough. आणि तेवढंच पुरेसं असेल. We ask in Jesus' holy हे name. आम्ही येशूच्या पवित्र नावात मागतो. Amen. आमेन.